पैशी ही आमची शेतीवर, पैशी ही आमची शेतीवर, कोल्याला पोचतोय समुंदर, देवाची कृपा आम्हावर, कोल्याला पोचतोय समुंदर, जगतो आम्ही त्याच्यावर, कोल्याला पोचतोय समुंदर, देवाची कृपा आम्हावर, कोल्याला पोचतोय समुंदर, जगतो आम्ही त्याच्यावर, कोल्याला पोचतोय समुंदर. थँक्यू. देवाची कृपा आम्हावर आणि कोल्याना पोचतोय समिंदर. दीन देवानं आम्हाला कौर पीक दर्याचं, रेती मिठ आणि मावर. काय गाणं. या गाण्याचा सार मित्र जर का तुम्ही शांत घरात बसून जर ऐकाल ना तर तुमच्या मनाला हर्षित. आणि दर्या किनारी असणारं गाव नवापूर, त्या नवापूर मधील आमचे हितेश होळकर यांच्या माध्यमातून दोन्ही नाखवांना हजारात रुपयाचं बक्षीस आहे विया गुगल पे द्वारे तुम्हाला मिळणार आहे. डीसीसी नवापूर चे हितेश होळकर यांच्या माध्यमातून ते बक्षीस देण्यात येणार आहे. आता दोन नाखवा एकमेकांसमोर, परंतु एक गोष्ट सुद्धा आहे मयूर, आगरी कोळी आणि क्रिकेटचं हे वेगळं नातं आहे. तुम्ही जर का कुठेही जाल तर सर्वात जास्त दर्दी आणि हौशी कोण असेल क्रिकेटसाठी तर आगरी कोळी आहेत. हे तुम्ही आता इथून पूर्ण तो मुंबईचा समुद्र किनारा जरी पकडलात किंवा जिथे जिथे तुम्हाला कोकण विभागीय जिल्ह्यांमध्ये आगरी कोळी समाज तुम्हाला बसताना दिसेल, तिकडे तुम्हाला या सगळ्या गोष्टी आवर्जून बघायला मिळतील. आणि ते असं नाहीये की फक्त बोलायचं म्हणून, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या क्रिकेट असतं. चला त्याला बाहेर काढा लवकर. कोणाच्या ओळखीचं आहे? भाई बाहेर काढ त्याला. ग्राउंडचा मालक. ओ आता त्याला कोण जाऊन बोलणार. पण आकाश जरा लक्ष द्या. आकाश पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत या आई भावनी मालंबळपाडा बिग बॅश लीग सीझन 4 मध्ये 2025 हे शानदार आणि दमदार आयोजन. आणि सगळ्यांना म्हणजे भावणार. काल सुद्धा मयूर ज्यावेळेला दिवस संपला, मी आणि गंभीर आम्ही जात होतो त्यावेळेला चर्चा करत होतो. आम्हाला कळलं नाही दिवस कसा संपला. इतकं चांगलं वातावरण, इतका चांगला एन्व्हायरमेंट इथं बघायला मिळाला. आणि जो काय ऍटमॉस्फिअर इथं क्रिएट केला गेला सच आउटस्टँडिंग, खूप चांगली अचिव्हमेंट. रोहन पाटील आऊ गोलंदाजी मार्क वरती आणि त्याच्यासमोर विशाल पाटील असणार आहेत. दोन्ही पाटील एकमेकात सबोर आहेत, पण खरा कातील कोण असणार आहे येणारी काळवेळ सांगणार आहे. चला मॅचला होते सुरुवात, देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. टाळ्यांच्या गजरामध्ये पहिला बॉल. ओहो, पहिल्या बॉलवरती फक्त दिशा दिली आहे. एका धाब्यासाठी चेंडू जातोय, सिंगल धाब येते. या मैदानावरती सकाळ झाली आहे या खेळाडूंची, या मैदानावरती दुपार झाली आहे, याच मैदानावरती संध्याकाळ झाली आहे, याच मैदानावरती रात्र झाली आहे. याच मैदानातलं गवत काढून या मैदानाला बनवलं गेलंय आणि इथंच दिवस रात्र सराव केला गेलाय. बाजूलाच काहीशा सिटिंग अरेंजमेंट सुद्धा आहे, म्हणजे बाकी सर्व गोष्टी सुद्धा इथंच केल्या गेल्यात. आणि त्याच मैदानावरती खेळण्याचा असलेला तो प्रचंड अनुभव, त्या अनुभवाला आई भावानी क्रिकेट क्लब कशा प्रकारे सादर करते. आणि गुरुदत्त मनवेलपाडा या अनुभवी संघासमोर कशा प्रकारे खेळ सादर करते हे पाहणं सध्याच्या घडीला सर्वाधिक जास्त रोचक असणार. ओ इनसाइड आउट खेळलेला चेंडू, ओ अडवला गेलाय. सुशांत पाटील कातिलाना फिल्डिंग तिथं त्यांनी केली आहे, चेंडूला अडवलं आणि फेकी सुद्धा केली आहे. दोन्ही संघाची कमिटमेंट खूप स्ट्रॉंग आहे, स्वतःच्या संघाला, स्वतःच्या संघातील संघ सहकार्यांना आणि आपल्या ग्रामस्थांना सुद्धा. दोन्ही संघ आपल्या गावासाठी खेळतात आणि गावासाठी खेळत असताना गावाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्याची जाणीव ते ठेवतात. बघा आमच्या मनोलपाड्यातील सुद्धा बहुतांश ग्रामस्थ, मला वाटतं हर्षितचे पप्पा वगैरे आलेले आहेत, हरीश्वरची गरज साहेब आणि ती सगळी मंडळी तिथे आलेली. हितेश पाटील आय थिंक खंजर आमचे ते सुद्धा आहेत, राईट. आमच्या मोरेगावातले आहेत. आणि मितेश पाटील जेव्हा केव्हा रुपेशजी पाटील तिकडे आहेत. ही सगळी जी मंडळी आहे ती नेहमीच या संघाच्या बरोबर असते. एक धाब्याने धावफलक पुढे जाते. लगातार 3 चौकारांसाठी जीवांश
1001 रुपयाचं बक्षीस विशाल पाटील याच्यासाठी लागवण्यात आलं, परंतु हर्षल पाटील भाईचा जरासा एखादा चौकार आला तर भावेश पाटील तिकडून येतील. ते एवन जोडी मधले भावेश पाटील, भावेश दादा नव्हे, तिकडून येणार आणि बक्षीस लावणार. याची आता थोडासा वेट करावा लागणार आहे. का तिकडे बसलाय अजून शांत आहे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती. बिनबाद टीम आई भवानी मारंबळपाडा. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्क वरती मनीष घरत ज्याच्या अदाकारीवरती सर्वजण फिदा आहेत आणि त्याच्या गोलंदाजीवरती सुद्धा प्रचंड चाहते आहेत. वेट केलं भाईने चेंडूला आणि मागे पाठवलं. एका धावेसाठी चेंडू निघून चाललाय. थर्डमॅन रिझन मध्ये सिंगल धाव येते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. अनेक अपसेट सुद्धा या स्पर्धेमध्ये आपण बघितल्यात आणि उद्याचा दिवस जो आहे तो काहीसा वेगळा असणार आहे, न्यारा असणार आहे. प्रत्येक संघाचे पाठीराखे इथे असतील आणि त्यांचा खेळ बघण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना ऊर्जा देण्यासाठी ते इथे उपस्थित राहणार आहेत आणि त्यावेळेला इथली गर्दी आणि इथला तो माहोल बघण्यासारखा असणार आहे आणि त्यामध्ये रंग भरण्यासाठी समस्त मारंबळपाडा सज्ज आहे. आता त्या सुपर 12 मध्ये जाणारे दुसरे 2 संघ कोणते असतील? आतापर्यंत 10 संघ तिथपर्यंत पोहोचलेत. भाईने वेट केलं, परंतु मनीषची ही अदाकारी आहे. 1 धाव येते. असं करत असताना धावफलकाची धावा जर आपण बघितल्या 9 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू कुठे हाताळावा, कुठून आतमध्ये आणावा, कुठून बाहेर काढावा, कुठे हाताळल्यानंतर चौकारासाठी फलंदाज जाऊ शकणार नाही याची भलीभली जाण आहे. हो, पुन्हा एकदा शेवटच्या क्षणाला दिशा दिली. एका धाबेसाठी चेंडू खेळलाय. प्रत्येक धाबेसाठी आता ही धाव जर बघितली तर मारंबळपाड्याच्या खात्यामध्ये जमा होते, पण टाळ्या दुसऱ्या बाजूने वाजतायत. त्याचं कारण आहे बुटा फटका किंवा एक्स्ट्राच्या रूपाने धावा जर नाही गेल्या तर बऱ्या होतील आणि चेंडू जेवढे संपतील. आडव्या बॅटनं वॉट शॉट. हर्षद पाटील बाईच्या बॅट मधून येतोय. कराला प्रहार. चेंडू सीमारेखा पार. पालघर या जिल्ह्यात विरार शहरात नाव गाजतय या चषकाचं. हे पालघर या जिल्ह्यात विरार शहरात नाव गाजतय या चषकाचं. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबळपाडा गावात. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबळपाडा. थँक्यू. मारंबळपाडा गावाचा हा चषक आणि या गावात हवा करण्याची जी काही संधी मिळते ती सोडायला तयार नाही हर्षल पाटील. ओ, चेंडू लाडण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. फलंदाज बाद होता राहिलाय. अल्केश पाटीलने थ्रो बरोबर नॉन स्ट्राईक एंडला केला जिथे हर्षल पाटील भाईची विकेट मिळाली असती, परंतु तिथे विशाल पाटील सुद्धा संकटातच होते. दोन्ही एंड डेंजर होते, परंतु या डेंजर मधला आता खंजर कोण मांडणार हा प्रश्न अल्केश समोर होता. खंजर फक्त एकच आहे, डॉन हितेश पाटील फ्रॉम मोरेगाव. एनिवे, मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती. बिनबाद आई भवानी मारंबळपाडा. कुमार गावडला प्रचंड आवड आहे क्रिकेटची आणि त्याने आपल्या फिल्डिंगने प्रभावित केलंय. आता तुम्हाला 2 मागे स्पर्धा जर घेऊन गेलो तर याच्यामध्ये आयुष ज्याने आता चेंडू अडवला आणि दुसऱ्या बाजूला तुषार किनी, या दोघांनाही मोठी इंजरी आली होती पाठीमध्ये आणि ती इंजरी येऊन सुद्धा या क्रिकेटची आवड, क्रिकेटवरचा असणार त्यांचं प्रेम किंवा ती इच्छा ती त्यांना या मैदानात परत घेऊन आली आहे. दोघे इंजरीग्रस्त आहेत आणि तरी सुद्धा इथं खेळतात. समोर डाऊन दी ग्राउंड अडवलाय. फिल्डिंग चांगली. रनआउटची संधी मिस. टाटा फिस आला इथं. बाईला मिळालंय जीवनदान. मगाशी निर्माची ऍड मला वाटतं मयूरनेच लावली होती. तो निर्मा आता बाईला गरजेचं असणार आहे. बघा, दाई लागल्यानंतर मळकट झाले टी शर्ट, परंतु कुछ अच्छा करने से अगर दाग लगते तो दाग अच्छे. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आडाला मनीष पेकी. रन आउट. डायरेक्ट हिट. हर्षल पाटील. भाई डिपार्ट्स. फर्स्ट विकेट डाऊन. फर्स्ट विकेट गॉन. संघाने सामने ठेविले पाहुनी आदर्श गावाचं. आई भवानी संघाने सामने ठेविले पाहुनी आदर्श गावाचं. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबळपाडा गावात. आई भवानी
थँक्यू डीजे. हर्षल पाटील भाई बाद भाईची जागा घेण्यासाठी भावेश मैदानात. मामा भांजे, अच्छा हे मामा भांजी जोडी आहे. 2.3 चेंडूचा खेळ झाला. 16 धाबा धावपलकावरती आहेत. ही रंगत कायम राहणार आहे या मॅच मधली. ही रंगत फक्त या मॅच पुरती मर्यादित नाहीये. इथून पुढे येणाऱ्या मॅचेस मध्ये सुद्धा अशीच काहीशी हाहाकारी आपल्याला दिसेल. भावेशच्या प्रत्येक चौकाराला शेखर पाटील यांच्याकडून 500 आणि भावेशने मारलाय षटकार. षटकार फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. लगातार दुसरी विकेट. थँक्यू डीजे. 16 वरती 2. सागर पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. कुमार गावडने चांगली गोलंदाजी केली आहे. पुश करत असताना फक्त स्टिअर्ड केले. चेंडूला एका धावेसाठी ढकललं. सिंगल धाव आली आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. गुरुदत्त मनोलपाड्याची स्टडी पूर्णपणे झाली आहे. अभ्यास पूर्णपणे झालाय. आता फक्त केलेल्या प्लॅन नुसार एक्झिक्युशन त्यांच्या माध्यमातून केलं जातंय आणि त्यामुळे एका धावाने धावफलक अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आई भवानी मारंबळपाडा. आदर्श ठेवून गावाचा आणि ती साथ घेऊन गावाची केलेलं हे कार्य आहे. फक्त हा आई भवानी क्रिकेट क्लब साठी नव्हे तर समस्त ग्रामस्थांचा हा उत्सव आहे, महोत्सव आहे आणि हा सोहळा आहे जो कालच्या दिवसापासून चालू झालाय. आज दुसऱ्या दिवसामध्ये आपण आलेलो आहोत. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी जतीन पाटील यांना गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलं आणि त्यांच्या समोर स्ट्राईक एंडवरती बॅटर आहे विशाल पाटील. बघा या दोघांमधील द्वंद्व पाहण्यासारखा असणार आहे. पहिला चेंडू वेगवान, नो बॉल. अतिरिक्त धावपलकामध्ये ऍड होईल. आजच्या दिवसभरामध्ये आपण 58 धावा बघितल्यात. आजच्या दिवसभरामध्ये 23 धावांचा बचाव सुद्धा बघितलाय. आता 19 झालेले आहेत. कडा बॅटची घेऊन चेंडू मागे निघून गेला. अल्केश पाटीलकडे संधी सुद्धा नव्हती. जतीन पाटीलचा चेंडू अडवण्यासाठी कसा कोण पुढे येणार. एवढा वेग असतो, प्रचंड वेगाने चेंडू टाकले जातात आणि तिथे एक धाव धावपलकामध्ये ऍड होतीये. आता सागर समोर मोठी डिफिकल्ट टास्क आहे. क्या बात आहे. कुमार गावड स्वतःहून यष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये जातात. हो वेगवान चेंडू वाईडच्या रूपाने एक धाव येते. सिंगल धाव धावपलकामध्ये ऍड होईल. ओहो आतली कडा घेतली आहे बॅटची आणि तिथं एकच धाव. विशालला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवरती ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय सागरकडून, परंतु आतापर्यंत विशाल जितका वेळ खेळपट्टीवरती टिकून आहे त्यांनी जो 10 चेंडूचा खेळ केलाय त्याच्यामध्ये एकही मोठा फटका पार झालेला नाहीये. ही सर्वात मोठी खंतीची बाब आहे आई भावने मारंबळपाडा या संघासाठी. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला अडवलं. निर्धाव. डॉट बॉल येतोय. 22 धावा धावपलकावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. बघूयात काय करतोय शेवटच्या 3 चेंडूंमध्ये. ड्राईव्ह केलं. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. फेकी झाली. व्हेरी क्विक, व्हेरी फास्ट. फलंदाज बाद. ना वाद ना विवाद. फलंदाज बाद. विशाल पाटील डिपार्ट्स.
थँक्यू थँक्यू डीजे. जीवांश कडून 500 रुपयाचं बक्षीस. सागरने जर का लगातार 2 चौकार मारले तर, सध्या तर आपण बघितलं तर सागरने फक्त एकच धाव घेतली आहे आणि आता धावफलकाची दाब आहे 23. जर का चांगल्या स्थितीमध्ये स्वतःला ठेवायचं असेल, गोलंदाजाला थोडंफार बळ द्यायचं असेल, ताकद आणून द्यायची असेल, ऊर्जा आणायची असेल तर या चेंडूवरती चौकार गरजेचा आहे. ऋतिक उपाध्याय यावेळेला स्ट्राईक एंडवरती असणार आहे आणि त्याच्या समोर जतीन पाटील. एक असा अष्टपैलू खेळाडू ज्या खेळाडूची धमक आपण सर्वांनी पाहिली आहे. ओ यावेळेला पायातला बॉल आणि त्याला फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला बॉर्डर लाईनच्या डायरेक्टली बाहेर. फलंदाज बाद. ऋतिक उपाध्याय डिपार्ट्स. धावांचा पाठलाग करायचा 24, बचाव करायचा 24 आणि तो बचाव आणि पाठलाग बघायला मिळणार आहे. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल होते. एका बाजूला तुषार किनी, दुसऱ्या बाजूला कैलाश पाटील साहेब यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं बक्षीस बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी सुद्धा, म्हणजे गुरुदत्त मनवेलपाड्यासाठी सुद्धा आहे. तुषार किनी आणि त्याच्या साथीनं जतीन पाटील आलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर पाटील यांना आपण बघणार आहात. क्षेत्ररक्षणाची सजावट केली गेली आणि आता या 24 धावांचा बचाव बघूयात कशा प्रकारे केला जातोय. धावा मनाप्रमाणे बनलेल्या नाहीयेत, परंतु मनाप्रमाणे खेळ दाखवून या धावांचा बचाव करण्यासाठी प्रयत्न. ओ पहिला चेंडू फलंदाज बाद. तुषार किनी रिबार्ड्स. फर्स्ट विकेट डाऊन. जसा जसा पाणी पड ना पोशी मला याद कर. जसा जसा पाणी पड ना पोशी मला याद कर. थोडा नको प्यार करू मी सोडून जाईन तर काय करशील. नको ना असं सांगू माझा जीव जाईल इतर. जसा जसा पहिला चेंडूवरती विकेट ब्रेक थ्रू आणि जी मगाशी म्हटलं होतं ना की 23 धावांचा बचाव इथं झालाय. आता 24चा बचाव करण्यासाठी योग्य ते पाऊल उचललं गेलं. ओ नेक्स्ट बॉल. सागर पाटीलने मात्र रणशिंग फुंकलंय आणि ते रणशिंग फक्त फुंकलेलं नाहीये, त्याचा प्रभाव सुद्धा मैदानात दिसतोय. या मैदानावरती केलेला सराव, या मैदानावरती केलेली मेहनत, या मैदानावरती घालवलेला वेळ, तो वेळ आता खेळ बदलत असताना दिसतोय. चेंडूला अडवलं जातंय तोपर्यंत पुन्हा एक धाव. पुन्हा एकदा नवी पहिली धाव आहे. सिंगल धाव येते आणि सिंगल धावेने धावफलकाचा श्रीगणेशा झालाय.
जतीन पाटील वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर, एक असा अष्टबैली खेळाडू. ऑन साइडला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. ओहो जतीन, आणि ते नात्यात सुद्धा आहेत. जतीनने जतीनचा चेंडू अडवलाय. जतीनने जतीनचा चेंडू अडवला आणि हा चेंडू जवळजवळ सीमारेखा पार गेला असता. असा अलॉंग दी कार्पेट मैदानाला घरंगळत निघून गेला होता की तिथून गॅप साधणं तितकं अवघड नव्हतं. एक धाव मात्र धावून पूर्ण केली जाते. नेक्स्ट बॉल अल्केश पाटील याच्यासाठी बॅकफुट जाऊन कट काढण्याचा प्रयत्न. चेंडूला पाठवलं कव्हर पॉइंट रिजन मध्ये एका धावेसाठी सिंगल धाव येते. सुरुवात आई भवानी मारंबळपाडाच्या वतीनं खूप चांगली झाली आहे, परंतु गुरुदत्त मनोलपाडाच्या बाजूने जर विचार करायचा झाला तर ती तितकीशी चांगली नाहीये. जतीन वाईट वाईट, काय प्रॉपर कॉल आहे, प्रॉपर कॉल. उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू वाईट, अतिरिक्त धाव आली आहे. सन्मान ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव येते. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती गुरुदत्त मनोलपाडा. स्वयंपाक कर तू डालना भात, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. स्वयंपाक कर तू डालना भात, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. जेवाला बघतान वाट ग बाया, जेवाला बघतान वाट ग. हे सुंदरा, बायाना कवरी भूक लागले बघ. अग नवीन गोलंदाज जतीन पाटील गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. बघूयात कशा प्रकारची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होतीये. पहिला चेंडू आणि त्याला दिशा देण्याचा प्रयत्न जतीनने पाठवला आपल्या वेगळ्या शैलीनं. ऑन साइडला सिंगल साठी एकच धाव येते, एकच धाव या चेंडूवरती येते. अल्केश पाटील याला आपण स्ट्राईक एंड वरती बघतोय. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, फेकी झाली आहे. फलंदाज फलंदाज बाद जतीन पाटील, बिग ब्लो, बड़े विकेट का पतन. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. ही ताकद आहे, हे पाठबळ आहे, घरच्या मैदानात खेळताना मिळणारी ऊर्जा आहे. काय वेगानं फेकी केली होती आणि ती सुद्धा टप्पा चेंडू टाकला आणि तो बालीच्या हातामध्ये गेला आणि त्याने व्हेरी क्विक यष्ट्या तिथं उद्ध्वस्त केल्या. रनआउट चोरपडे जतीन पाटील बाद. सुशांत पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. धावा झाल्या 24, त्या 24 आहेत परंतु कमी नाही आहेत असे सांगतायत आई भवानी मारंबळपाड्याचे खेळाडू. परंतु गुरुदत्त मनोलपाडा प्रतीक्षेत आहे त्या एका बाउंड्रीच्या एक्स्ट्रा रन्सच्या, ज्या आतापर्यंत तितक्या प्रमाणात दिसलेल्या नाही आहेत, मोठ्या प्रमाणात दिसलेल्या नाही आहेत. जतीनचा चेंडू ऑन साइड अडवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. इस बार सागर आणि सागरने चेंडू अडवत असताना एकच धाव मात्र इथे आली आहे. 14 चेंडू 16 धावांची गरज आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा सिंगल साठी गेलाय. आजच्या दिवसातील पहिली मॅच आपण बघितली होती जिथे 23 धावांचा बचाव झाला होता. सायबा संघाने आगाशी संघासमोर तो बचाव केला होता. या सामन्यादरम्यान या 24चा बचाव जर झाला तर मात्र उद्याच्या दिवसामध्ये कोणी कोणते भाकीत करताना 1000 वेळा विचार करेल की काय भाकीत करावं की नाही. अल्केश पाटील ऑन साइडला, चेंडू हातामध्ये, ऋतिक उपाध्यायच्या हातामध्ये चेंडू. अल्केश पाटील बाद. अजून एका मोठ्या विकेटचं बटन गॉन. हे सुंदरा, बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. फक्त बाया नाही, इथे सगळ्यांना आता भुका लागलेल्या आहेत, सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत. नवीन फलंदाज रचित पाटील मैदानाच्या दिशेने येतात. जे 2 फलंदाज मैदानात आपल्याला बघायला मिळतात त्या दोन्ही खेळाडूने गेम चेंजर आणि फिनिशर म्हणून गुरुदत्तसाठी अनेक वेळा चांगला खेळ केलाय. सुशांत पाटील असो किंवा रचित असो, या दोघांनीही आपली ती क्षमता दाखवली, आपलं ते कौशल्य दाखवले ज्या ज्या वेळेला गुरुदत्त अडचणीत आलाय. 2 षटकं संपलीत, 9 धावा धावफलकावरती, 3 विकेटच्या पतनानंतर आता 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. जो फासला 1चा होता, 2चा होता, तो फासला आता जाऊन थांबलाय.
तो फासला 3 मध्ये कन्वर्ट केलाय. सुशांत पाटील ओ फुल पेस ऑफ द बॅट इनसाइड आउट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू गेला डिक्लेअर मध्ये. एका धावेसाठी फक्त सिंगल धाव मिळणार आहे. ही फक्त सिंगल नाहीये, ही एक धाव तुम्हाला त्या चौकारामधला फासला म्हणजे फक्त एकाच चौकारावरती मॅच ठेवेल. पण जर का एखादा डॉट आला, एकाचे 2 चौकार बनतील. हर्षदने चेंडूला अडवलं, हर्षदने चेंडूला अडवलं आणि तिथे एकदा धावून कंप्लीट केली गेली रशीदच्या माध्यमातून. रशीद आणि सुशांत ही जोडी मैदानावरती टिकून राहणं ही गुरुदत्तची गरज आहे. सध्याच्या घडीला गुरुदत्त मनलपाडा संघाला टाळण्यासाठी या दोन्ही खेळाडूंना मैदानावरती थांबणं गरजेचं आहे. आणि असं असताना विशालच्या गोलंदाजीवरती कशा प्रकारे धावा वसूलल्या जात आहेत यावरती सर्वांच्या नजर आहेत. डाऊन द ग्राउंड ओ इथे निर्धाव आलाय. फॉलोथ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, डॉट बॉल. विशाल भोईर याने मात्र स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये शानदार चेंडू अडवलाय. हा फक्त चेंडू अडवलेला नाहीये, कॅल्क्युलेटिव्हली जर का या मॅच कडे तुम्ही बघाल तर आता ही 2 चौकारांची मॅच बनून राहिली आहे. अंडरआर्म बॉक्सच्या परिभाषेत जर का या मॅचला बघायचं झालं तर इथं एक अजून धाव थोडीशी वाढल्यामुळं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हर्षल ओ ये क्या हुआ. एकाचं रूपांतर 2 मध्ये या 2 धावा आल्या. 2 धावा आल्या. रचितने तो फासला कमी केलाय. चौकार वाचला ही चांगली बाब, परंतु दुसरी धाव आली ही थोडीशी अडचणीची बाब आहे. गुरुदत्त क्रिकेट क्लब एक स्टेप पुढे आलंय. या 2 धावांनी, मला वाटतं दुसऱ्यांदा या 2 धावा झाल्यात. या 2 धावांनी आता जो 2चा फासला होता चौकारांचा तो एका चौकारावरती येऊन थांबवलाय. धापलगती धावा किती आहेत? 14 वरती 3, 2.5. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 7 मध्ये 10. 7 मध्ये 10 धाव्यांची गरज आहे. सगळेजण शेअर अप करतायत. जो ज्यावेळेला तो चेंडू आला त्यावेळेला तो डान्स करतच आला होता. इकडून तिकडे असा होत आला आणि त्यावेळेला असं वाटत होतं हर्षलच्या बाजूने तो चेंडू निघून जाईल, परंतु ऋतिकने खूप चांगलं बॅक केलं. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय. ओ धावची फलंदाज बाद. एक तेरी तो एक मेरी. हो ये क्या हुआ है. गंभीरने काय केलंय. तिसरे पंच, हात लागलाय की बॉल लागलाय ये अलग बात है. चेक करना होगा. आइए तुम्हीच या. आणि इथे जर एकदा कंप्लीट झाली तर गुरुदत्त अजूनही त्या स्थितीमध्ये असेल, परंतु जर विकेट असेल तर अडचण आहे. आता नक्की बॉल लागलाय की हात लागलाय गरजेचं आहे. दूध का दूध, पाणी का पाणी. ट्रान्सपरन्सी. काय पाहिजे बायांना मान. सोन्याचा हार मागताना सोन्याचा हार. ना इथे एक संघ रनआउट मागतोय आणि एक संघ 1 धाव मागतोय. दोघांच्याही मागण्या वेगळ्या आहेत. आता आई भावाची कृपा कोणावरती होणार. हे सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार न मागताना सोनियाचा हार ग. सोनियाचे नांदन माझ्या बाया झायला गार ग, बाया झायला गार मागताना सोनियाचा हार ग. अरे हात में गजरा फूलों का हार. जय जयकार जय जयकार जय जयकार जय जयकार. हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी नाचल्या. हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी नाचल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. बाया का ग तुम्ही रुसल्या ग, बाया का ग तुम्ही रुसल्या. हे आहे अजून काय पाहिजे बायांना मान. मागताना बा फिरायला मोटार. फलंदाज बाद.
येस मोटार केदार मारताना केदार बाकी- केदार त्या सगळ्यांना इकडे घे. एखादा जर का स्वीप आला तर लागेल त्यांना. त्या दोघांना सुद्धा घ्या. रोहन आऊ मैदानाच्या आतमध्ये आलाय. अजून एक फलंदाज बघा जो फासला आहे तो क्लिअर करण्यासाठी एक बाउंड्री खूप खूप मोठा आधार देऊन जाईल. गुरुदत्त मनोल पडायला क्षमता आहे. आऊ मध्ये ती क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची. तितका चांगलं कॅलिबर आहे त्याच्याकडे. परंतु निशिकांत 6 मध्ये 10 आहे. आता दोन्हीकडून पाहण्यासारखं आहे. 6 पहा 10 पहा. आता कुठे उभे राहून ते तुमच्यावरती आहे. हो पहिला चेंडू नो प्लस प्लस येस इट्स अ 2 रन. पहिल्या चेंडूवरती दडपण दिसून आलं. दबाव दबाव आणि दबाव दबाव आणि दबाव. बघा मयूर दबाव होता आणि दबावाबरोबर हावभाव सुद्धा आता बदललेत. कारण या 2 धावाने जो फासला चौकाराचा होता कमी केलाय. सुशांतने मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न केला. तिथे मात्र 1 धाव आली आहे. आता दडपण कुठला वाढणार आहे. फक्त गोलंदाजावरती नाही क्षेत्ररक्षकावरती सुद्धा. कारण जर 1 चौकार सुटला तर मॅच सुटल्याच जमाय. इथून 1 चौकार हा फासला या मॅच मधला. आणि या फासल्याला क्लिअर करण्यासाठी दोन्ही फलंदाज तितके चपळ आहेत तितके तरबेज आहेत. फक्त निशिकांत यांच्या समोर गोलंदाजी कशी करतोय. आई भवानी मारंबळपाडा संघ क्षेत्ररक्षण कसं करतोय याच्यावरती जय पराजय नंतर असणार आहे. ऑन द कार्पेट येस रोहन पाटिल मैंने कहा था ये कर सकता है करके दिखाए. चेंडू सी मारेगा बाहर चौकार. ये बंधन तो प्यार का बंधन है जन्मों का ये संगम है. बरोबर आहे जन्मों का बंधन आहे. सगळ्यांची संबंध चांगले आहेत. मैत्री दोस्ती यारी सगळी काय चांगली आहे. परंतु या खेळाच्या दुनियादारीमध्ये एकमेकांच्या विरोधातच थांबणार. खेळाच्या दुनियादारीमध्ये तुम्ही आम्ही दुश्मन. तेवढ्या वेळापुरते तेवढ्या षटकांपुरते तेवढ्या बॉल पुरते तेवढ्या रनांपुरते. निशिकांत बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये. ये खराब स्ट्रोक आहे. सगळं काही सुरळीत चालू होतं. गरम मिठामध्ये दुधाचा खडा पडावा दूध नासावं अशी काहीशी स्थिती. फलंदाज बाद गॉन. पण इथे टार्झन बनायची गरज होती का. सध्याला जर आपण बघितलं तर इथं या फटक्याची कोणतीही गरज नव्हती. मॅच पूर्णपणे आवाक्यामध्ये होती कंट्रोल मध्ये होते. आता 3 मध्ये 3 आहे. बघा इथं आता कोणतरी पिन मारणार आहे. ओ ओ ये क्या हुआ है. पिन मारणार आहे म्हटलं होतं. पिन मारली आहे. पिन निशिकांत आणि बालीने मारली आहे. जो फुगा बनला होता त्याला फोडले. लई बैसावन हाताला बी हाताला बेज ग. लई बैसावन हाताला बी. एखाद्या पाण्याच्या डबक्यामध्ये किंवा तलावामध्ये पडल्यानंतर त्या किनाऱ्याजवळ जाण्याची इच्छा तर सगळ्यांनाच असते. पण पोचतो कोण. ज्याला पोहता येतं. आता याच्यामध्ये पोहण्याची पद्धत तुमची काय होती. 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. 2 मध्ये 3. जो मगाचपासून 1 वरती 1 खाली होता था तो आता पुन्हा एकदा मारंबळपाडासाठी आता 1 वरती आला आणि 1 चा फासला कायम. ओ ओ ओ करवट बदल रही है मुकाबला. कमजोर दिल वाले बिलकुल ना देखे. क्षणाला सगळ्यांच्या हृदयाची स्पंदनं वाढतायत. मोमेंटम कोणाच्या बाजूला समजायला मार्ग नाहीये. म्हणजे हे वातावरण काही असं बनलं ना 2 दिवसापूर्वी ती गरमी आणि थंडी होती ना त्यातलं आहे. म्हणजे गरमी आहे की थंडी कळतच नव्हतं. आज सुद्धा तोच प्रकार आहे. आज सुद्धा कळत नाहीये थंडी आहे की गरमी आहे. आता ही मॅच कोणाकडे नक्की ते कळायला मार्ग नाहीये.
कुणीतरी मॅच बघणारा बघत असणार आहे मयूर, ही फायनल आहे की काय? पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो, ही फायनल नाही, या ग्रुपची या दोघांमधली पहिली मॅच आहे. हे पहिली मॅच आहे आणि दुसरी मॅच आहे या ग्रुप मधली. चला, ऑलरेडी मॅच एवढी हाय व्होल्टेज झाली आहे, व्हेंटिलेटर सारखी वरखाली झाली आहे. त्यामध्ये मयूर आमची ओ ओ ओ एक रन. आता 1 बॉल 1. आता तर लांबच वाज. ज्यांनी कोणी टीव्ही चालू केले असेल त्यांनी बघूच नाही. नाही, आपले भारतीय खूप चांगले आहेत. तो जमाना विसरले टीव्ही फोडण्याचा. आपले सगळे क्रिकेटर्स तेवढे चांगले आहेत. क्षेत्ररक्षण कसं लावण्यात येईल आणि त्याच्यासमोर ती धाव कशी काढली जाईल. लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझ्यासाठी, लढाईला माझा अंत नाही. पुन्हा उठेल, पुन्हा लढेल, शांत बसायला मी काही संत नाही. आता इथे संत भांडण्यासारखी स्थिती नाहीये, संत बसण्यासारखी स्थिती नाहीये. आता इथे ती एक चेंडू 1 धाव. सुशांत पाटील या सिच्युएशन मध्ये जीवान शेख 1001 कडून 500 रुपयाचं बक्षीस जर मॅच जिंकवली तर. ओ, अडवण्याचा प्रयत्न, चेंडू अडला, फेकी झाली, नेकी नव्हती. हे मैदान तुमचं घरचं असलं तरी सुद्धा इथला खेळ आमचा मोठा असणार. दावा केलाय, सिद्ध केलंय, सिद्धता दाखवली आहे. सामना संपलाय, सामना जिंकलाय गुरुदत्त मनोलपाडानं. चला, जेकेसीसी अर्नाळा गुरुदत्त मनोलपाडा, आपण टॉस साठी यायचंय. चौकार किती आले 2 इनिंग मधले एकदा सांगा. कैलाजी पाटील साहेब याने बक्षीस लगावलेलं होतं चौकारासाठी. हार्ड लग आई भवानी मारंबलपाडा, परंतु काय सामना झालाय. दोनच चौकार आहेत. चला, मी मान्यवरांना विनंती करतोय, जयवंत पाटील साहेब आपण यायचे आपल्या शुभ हस्ते. जयवंत पाटील साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते. हा 2 विनर संघ एकीकडे